माझ्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेमी बांधवांनो, आज आपण ज्या मातीत उभे आहोत त्या मातीत अजूनही एका सिंहाची गर्जना घुमते. तो सिंह म्हणजे सिंहगडाचा सिंह, छत्रपतीचा प्राणप्रिय मावळा, महाराष्ट्राचा अभिमान, तानाजी मालुसरे. तो काळ होता स्वराज्याच्या लढाईचा. स्वराज्य अजून बालावस्थेत होतं आणि प्रत्येक किल्ला म्हणजे छातीवरचं एक जखम होतं. कोंढाणा किल्ला, आज ज्याला आपण सिंहगड फोर्ट म्हणून ओळखतो, तो किल्ला होता औरंगजेबाच्या फौजेच्या ताब्यात आणि त्या किल्ल्याच्या रक्षणासाठी उभा होता एक पराक्रमी राजपूत सरदार उदयभान राठोड. जिथे स्वराज्यासाठी मरण येतं हसत, तिथे तानाजी नावाचं वादळ उसळतं उसत. रक्ताच्या थेंबातून उगवला जो सिंह, तो कोंढाण्यावर कोरला गेला इतिहासाच्या दैदिप्यमान. एक दिवस राजदरबारात चर्चा चालू होती. कोंढाणा परत मिळवायचा होता. तेव्हा स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात एकच नाव आलं, तानाजी. पण त्यावेळी तानाजी काय करत होते माहिती आहे का? आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी. घरात सनई वाजत होती आणि बाहेर रणशिंग वाजणार होतं. महाराज म्हणाले, तानाजी, कोंढाणा जिंकायचा आहे. क्षणभरही न थांबता तानाजी म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. संपूर्ण सभागृह थरारलं. सुखाच्या क्षणीही ज्याने रण निवडलं त्याचं नाव तानाजी, ज्याने स्वराज्य जपलं. सुखाच्या क्षणीही ज्याने रण निवडलं त्याचं नाव तानाजी, ज्याने स्वराज्य जपलं. मुलांच्या डोळ्यातलं स्वप्न सोडलं, पण मातृभूमीचं स्वप्न कधी नाही तोडलं. मुलाच्या डोळ्यातलं स्वप्न सोडलं, पण मातृभूमीचं स्वप्न कधी नाही तोडलं. त्या रात्री काळोख होता, वादळ होतं आणि 300 मावळ्याची छोटी फौज. भिंती उंच, दरवाजे बंद, पण मनात जिद्द प्रचंड. घोरपडीच्या मदतीने तानाजी आणि मावळे किल्ल्यावर चढले. रात्रभर चाललेलं ते युद्ध, तलवारीची टक्कर, रक्ताचा वर्षाव. उदयभान बलाढ्य योद्धा, तानाजी स्वराज्याचा सिंह. दोघांची तलवार भिडली. क्षणोक्षणी रण रंगत होतं आणि मग एक घाव, एक क्षण. तानाजी जखमी झाले, पण शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. जखमी झाला तरी सिंह मागे हटला नाही. मृत्यूला पाहूनही त्याचा हात थरथरला नाही. जखमी झाला तरी सिंह मागे हटला नाही. मृत्यूला पाहूनही त्याचा हात थरथरला नाही. रक्तात भिजला कोंढाणा सारा, पण स्वराज्याचा झेंडा पडू दिला नाही. स्वराज्याचा झेंडा पडू दिला नाही. तानाजी रणांगणात कोसळले, पण मावळ्यांचा जोश वाढला. सेलार मामा पुढे आले आणि उदयभानाचा वध झाला. कोंढाणा जिंकला गेला, पण सिंह गेला. जेव्हा बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली, महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला. जिंकला गड पण हरपला आधार. तानाजी गेला करून स्वराज्यावर उपकार. आई भवानीच्या चरणी ठेवून प्राण, सिंहगडावर अमर झाला तानाजी महान. सिंहगडावर अमर झाला तानाजी महान. आज आपण सुखात आहोत, आपण स्वतंत्र आहोत, कारण कोणीतरी आपल्या आनंदावर पाणी सोडलं, कोणीतरी आपल्या मुलाचं लग्न सोडलं, कोणीतरी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. तो होता तानाजी, ज्यांच्या रक्ताने महाराष्ट्र लाल झाला. ज्यांच्या रक्ताने महाराष्ट्र लाल झाला, त्यांच्या त्यागानेच स्वराज्य बहाल झाला. जगेल तो माणूस हजारो वर्ष नाही, पण तानाजीसारखा मेला तर मृत्यूही हार मानतो काही. तानाजीसारखा मेला तर मृत्यूही हार मानतो काही. चला, आज आपण सर्वजण उभं राहून त्या सिंहाला वंदन करूया. जय भवानी, जय शिवाजी.